लचिक बघा दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयरांनी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला एक धाव प्रीत आणि विवेकची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात नोजमॅन लँड मध्ये चेंडू पडताना दुकानच्या मध्ये अंपायरचा नोचा इशारा येतोय बघा ऑफिशियल अंपायरनी फेकीचा नो दिला होता ना अंपायर येस तर फेकीचा नो दिला होता मग आयोजन कमिटीकडून सांगण्यात होते की पेनल्टी सुद्धा असणार आहे हॅलो कुमार नाईक कुमार नाईक किंवा संतोष म्हात्रे त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा कुमार नाईक की संतोष म्हात्रे एक मिनिट गोलंदाजी मारवरती प्रणव पाधोय एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जाते प्रणवचं स्वागत केलं गेले मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून स्वागत षटकाराने प्रणवच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार पहिल्या चेंडूलावरती प्रीतनी पाठवलं मिड विकेट रिजनला क्लिअर करणारा एक लांब असा षटकार दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलकर धावा 13 धावा दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलकर धावा 13 प्रणवच्या दुसऱ्या चेंडूवरती डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता आणि दुसऱ्या चेंडूवरती प्रणवचं चांगलं कमबॅक स्टंपिंगच्या रूपात पहिला आदरा पहिला गडीबाद बघा प्रणवच्या पहिल्या चेंडूवरती जर का मोठा फटका आला होता तर दुसऱ्या चेंडूवरती प्रणवने खूप चांगला कमबॅक केला होता की डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता कशा प्रकारे प्रणवने गोल फलंदाजाला रीड केलं होतं आणि त्याच प्रकारे गोलंदाजी होती खूप चांगला गोलंदाज म्हणजे ज्याच्याकडे आपण सातत्याने पाहतो 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 13 धावा आणि गोलंदाजीचा जर का विचार केला तर संघ दबावामध्ये आहे कारण की पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती नो आला फेकीच्या रूपात जेव्हा बाहेर काढला तो दबाव असतो की येणारे 5 चेंडू मला आठवत आहेत आणि त्या दबावामध्ये पहिल्या षटकारानंतर जो कॉन्फिडन्स मोमेंटम जर का आपण विचार केला तर फलंदाजी करणाऱ्या टीमकडे शिफ्ट झालं होतं त्याला आपल्या बाजूने खेचण्यासाठी तो ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू प्रणवने आपल्या संघासाठी मिळवून दिला 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलकर धावा 13
सर गेली 5 ते 6 वर्ष प्रणव अजय हा जो गोलंदाज आहे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो. मी गेले 5 ते 6 वर्ष बघतो की क्षेत्रपाल कोरोटी संघाकडून ते अतिशय बिनचूक पहिले गोलंदाजीसाठी यायचे व अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात. त्यांच्याला एक फटका जरी आला तरी ते घाबरत नाही व पुन्हा कमबॅक करतात. निश्चितच तसाच कमबॅक जयने आपण पाहू शकतो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बनवला होता आणि आपण पाहतोय जय आणि प्रणव एकत्र खेळताना यांना दोघी खेळाडूंना पाहतो आणि एकमेकांचा खेळ कशा प्रकारे दोन्ही खेळाडू सांगतायत हे दाखवून देताना ऑन साईडला खेळण्याचं मन बनवलं होतं पण बॅटमध्ये तशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला जातोय तशा प्रकारे कनेक्शन नाहीये. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 13 धावा. ऐकणारे 2 चेंडू या 2 चेंडूवरती जय प्रणवच्या विरोधात मोठी फटके खेळ या धावफळकाला स्टार्ट देईल सिंगल डबलनी हेही पाहावं लागेल. हलक्या हाताने ऑफ साईडला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला क्षेत्ररक्षक विखानी चेंडूवरती येताना सिंगलच्या स्वरूपात मध्ये धावफळकामध्ये भर होताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 14. सर SBPL या स्पर्धेचा विजय असा असतो की प्रणव आणि जय हे दोन्ही त्यांच्या गावाकडून खेळताना एकत्र खेळतात. त्यावेळी जय विकेट असतो प्रणवला गोलंदाजी कशी करायची याचं मार्गदर्शन करत असतो. परंतु आज बघितलं तर ते दोन्ही विरुद्ध संघामध्ये आहेत तर त्यांना दोघांचे एकमेकांचे डावपेच माहिती आहेत की प्रणव कशी गोलंदाजी करणार तर प्रणवला माहिती आहे की जय कशी फलंदाजी करणार. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये जर का आपल्याला एकमेकांचा खेळ माहिती असेल पण तो खेळ करताना एकमेकांच्या अगेन्स्ट खेळ करताना तो कॉन्फिडन्स आणि जी मोमेंटम अप असते ते कोणत्या बाजूने असते तेही पाहावं लागेल की आत्मविश्वास माझ्याच संघातील खेळाडू माझ्यासमोर आहे त्याच्या अगेन्स्ट कशा प्रकारे मी खेळ करणार. 16 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 रन ऑन स्कोर कार्ड. आणि या सर प्रणवची गोलंदाजीची शैली मला काहीशी पाकिस्तानचा जो सोहेल तन्वीर आहे त्या सोहेल तन्वीरच्या शैलीची मिळतीजुळती मला वाटली. तुम्हाला काय त्या एकंदर शैलीबद्दल? निश्चितच खूप चांगला उल्लेख तुम्ही सुद्धा केलात. पाकिस्तानाचा एक जुना गोलंदाज म्हणून आपण पाहतो सोहेल तन्वीर जशा प्रकारे त्याचा उल्लेख केला जातो. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांचा वाईडचा इशारा वाईड+1 यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. वाईड+1 2 धावा धावफळकामध्ये ऍड होताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 धावा. 5 चेंडू अखेरीस आर्यन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 18 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू तर शेवटचा चेंडू टाकण्यासाठी 2 अवांतर धावा मिळालेल्या आहेत. शेवटचा चेंडू घेऊन प्रणव स्ट्राईकवर आहेत ते आर्यन संघाचे कर्णधार विवेक नाईक. अतिशय मोठा असा झटका बसलेला आहे तो आर्यन संघाला. त्यांचे कर्णधार विवेक नाईक अतिशय तडाखेदार फलंदाज. कॅच घेतलेला आहे तो मयूर नाईक यांनी. प्रणव यांनी त्यांना जी गोलंदाजीची जबाबदारी दिलेली व जो कर्णधारांनी विश्वास दाखवलेला तो विश्वासाला काही अंशी पात्र ठरलेला आहे. त्यांनी विवेक व प्रीत जे अतिशय महत्त्वाचे व धोकेदाज असे फलंदाज जे होते ते तंबूत पाठवलेले आहेत. 1 षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 18. तर विवेक यांची जागा घेण्यासाठी आता जो फलंदाज आलेला आहे प्रथम नाईक बद्दल सर तुम्हाला माहिती असेलच. आमच्या समाजामधून जसा आयुष मात्र या लेदर क्रिकेटसाठी वरती गेलेला आहे तसा प्रथम हा पहिला असा खेळाडू आहे की जो सुप्रीमो चषक खेळलेला आहे ताई पॅकर्स पालघरमधून. आत्ताच एक 8 दिवसाआधी पालघरला जी मॅच झाली AB ट्रॉफी त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय अशी धारदार गोलंदाजी केली होती. त्याच्या ओव्हरला 1 षटकार बसलेला तरी देखील त्यांनी भावेश पवार भिवंडी प्रथमेश म्हात्रे उरण आणि करण मोरे पालघर असे 3 फलंदाज त्यांनी माघारी पाठवलेले. आमच्या समाजातून टेनिस क्रिकेटचा आयुष म्हात्रे म्हणजे प्रथम आहे. निश्चितच सर तुम्ही खूप चांगला उल्लेख केला. फलंदाजी नवीन फलंदाज प्रथम आलाय आणि चर्चा केली जाते कारण की सातत्याने आपण जर का पाहतोय की आपल्या समाजातील खेळाडू पुढे जाताना
अशा प्रकारे ताई ब्रेकर्स असा एक संघ की पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना पुढे नेण्याचं कार्य तो संघ करतोय. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने ऑल ओपन इंडियामध्ये खेळणारा संघ पालघर जिल्ह्यातील मध्ये असेल तो ताई ब्रेकर्स. त्या संघाकडून खेळताना प्रथमने खूप चांगली कामगिरी केली. सुप्रीमोची स्पर्धा असू दे का एबी ट्रॉफीचं जशा प्रकारे मागच्या आठवड्यामध्ये झालेली खूप चांगली स्पर्धा होती. तिथे सुद्धा टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये थोडासा उत्साही घेणारा ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता. 18 धावा. आणि आपण जर का आयुष म्हात्रेची चर्चा करत होती, वसई तालुका असो या संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कालच्या दिवसामध्ये झालेली 94 धावेंची खेळी खूप चर्चा झाली होती. आम्ही जिथे जिथे मॅच करत होतो आवर्जून आम्हाला समालोचन क्षेत्रातून आयुष म्हात्रेचा उल्लेख करण्यासाठी बाहेर पडते. खूप चांगली खेळी CSK कडून खेळताना संपूर्ण पाहू शकता की आपण पाहतोय सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब तो सपोर्ट आहे त्या खेळाडूला. संपूर्ण वसई तालुका असो या पालघर जिल्ह्यासाठी ती अभिमानाची गोष्ट होती की आपल्या तालुक्यातील आपला खेळाडू आज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना आपलं नाव उंचावतोय आणि खऱ्या अर्थामध्ये चर्चा करण्यासाठी इथून मिळालेला चान्स CSK संघाचा जर का आपण विचार केला तर संघ पॉईंट्स टेबलमध्ये नाही आहे, पण संपूर्ण वसई तालुका पालघर जिल्हा आयुषला सपोर्ट करण्यासाठी भाग पाडतोय. त्या खेळीला आपण जर का विचार करतो 94 धावेची खेळी असताना जर का 6 धावा आला तर षटकाराला जास्त महत्त्व नाही, पण 94 धावेची खेळी ती खेळी खऱ्या अर्थाने उल्लेखनीय राहिली आणि वाकणणं सगळं कामगिरी आयुष म्हात्रेच्या बॅटिंगमधून षटकाराची आतिषबाजी होती. खूप चांगला खेळ त्यांनी कालच्या दिवसामध्ये केला आणि संपूर्ण प्रेक्षक वर्गाची प्रभावित करणारी कामगिरी केली होती. तशा प्रकारे आपण प्रथमचा सुद्धा चर्चा केलोय की ताई पॅकर्सकडून खेळताना खूप चांगली कामगिरी नेहमी प्रथम करतोय. आणि इथून गरज सुद्धा आहे ना की आज टेनिस क्रिकेट असू दे, त्या टेनिस क्रिकेटला मिळालेलं ग्लॅमर महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं आहे आणि ऑल ओपन इंडियाच्या फॉर्मॅटमध्ये खेळण्यासाठी ताई पॅकर्सचा संघ जाणला जातो. त्या संघामध्ये प्रथम एक चांगली कामगिरी आणि ऑल ओपन इंडियाच्या फॉर्मॅटमध्ये सोपी गोष्ट नाही आहे गोलंदाजी करणं. कारण की तिकडे आपण जर का पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये खूप खूप नावाजलेले खेळाडू आहेत, त्यांच्या अगेन्स्ट आपले पालघरचे सगळे खेळाडू एकत्रित येऊन खूप चांगला खेळ करतात. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. या षटकामध्ये आपण जर का विचार केला तर जास्त धावा नाही टोकल्या गेल्यात. आपण गोलंदाजी मारवरती यशला पाहतोय, मात्र 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. धावफलकर धावा 21 धावा 21. सर दरम्यानच्या काळात हे जे लाईव्ह प्रक्षेपण आहे हे US ला देखील त्या आमची जी मुलं US ला आहेत ते आता कामावर जाऊन आलेले आहेत व रात्री बघत आहेत. आणि उत्साह एवढा आहे की जे फिल्डिंगला चिनार आणि स्वप्नील आहेत त्यांच्यासाठी फलंदाजीसाठी बक्षीस लागलेल्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपये देवेश US यांच्याकडून. मग निश्चितच पारितोषिक लावले जाते US वरतून स्पर्धेच्या माध्यमातून जोडण्याचं कार्य. याची कमालचा जर का आपण जर का विचार केला तर सर DBNच्या माध्यमातून यूट्यूबवरती ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहू शकता. आणि खऱ्या अर्थामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये नावाजलेलं एक चॅनल म्हणजे DBN. चर्चा केली तर एका दिवसामध्ये DBNच्या माध्यमातून 4 थेट स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकतो. ही सोपी गोष्ट नाही आहे. क्लिअर पोझिशनमधून DBNची ओळख आणि सातत्याने DBNच्या माध्यमातून प्रभावित करणारी कामगिरी आमचे कम्प्युटरमॅन नयन तांडेल असू दे, दोन्ही कॅमेरामॅन एका बाजूला जयेश आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण बंटीला पाहतोय. खूप चांगली कामगिरी कालच्या दिवसापासून प्रभावित करणारी. एकही असा क्षण या मुवमेंट नव्हता तो कॅप्चर नाही केला गेला. ही DBNची खासियत आहे, डीप बिलीव्ह नेटवर्क म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमी पाहतो. आणि खूप चांगली कामगिरी संपूर्ण पालघर जिल्हा असू दे, महाराष्ट्र असू दे, DBNच्या माध्यमातून प्रभावित करणारी कामगिरी नेहमी केली जाते. सर मी तर म्हणेल की DBN हे आमच्यासाठी टेनिस क्रिकेट व जी 70-70चे जी आहे ते आमच्यासाठी ते तेवढंच महत्त्वाचं व मोलाचं आहे DBN. निश्चितच सर तुम्ही 70-70चा उल्लेख केला. DBNने बनवलेला स्वतःचा सॉफ्टवेअर, स्वतःचा स्कोर कार्ड आज टेनिस क्रिकेटमध्ये आणि सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये DBNचा सॉफ्टवेअर वापरला जातो. स्कोर कार्ड वापरला होता DBNचा पहिल्या दिवशी सुप्रीमोमध्ये. ही सोपी गोष्ट नाही. पालघर जिल्ह्यातील असं एक चॅनल की आपल्या जिल्ह्याला पुढे नेण्याचं कार्य सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आमचे प्रॉपरेटर प्रवीण पाटील बाबू असू दे या धनंजय मांगेला असू दे त्यांच्या माध्यमातून बनवलेला स्कोर कार्ड जो आज सॉफ्टवेअर होता DBNचा तो आज टेनिस क्रिकेट असू दे या सुप्रीमो सारख्या पहिल्या दिवशीमध्ये वापरला जाणारा स्कोर कार्ड हा DBNचा होता. खूप चांगली कामगिरी सातत्याने DBN. त्याचं कारण सुद्धा आहे की DBNची जी 17 खेळाडूंची टीम आहे ती संपूर्ण 17 खेळाडूंची टीम टेक्निकल काम असू दे कोणतंही काम असू दे संपूर्ण 17 खेळाडूंच्या टीम. एखाद्याला जर का कॅमेरावरतून उठून कम्प्युटरमॅनची भूमिका दिली तर तो खेळाडू खूप चोख पार पाडू शकतो. आणि आतापर्यंत राहिलेली DBNची खासियत आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 23 धावा. सर आपण प्रथम आणि यांच्या हे करण्यामध्ये मागची ओव्हर जी आहे त्या ओव्हरमध्ये यश यांनी फक्त 4 रन दिलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट. गेली 4 वर्ष झाले बॅटिंग व बॉलिंग यामध्ये अतिशय प्रभावी अशी कामगिरी केलेली आहे यश.
ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, दोन दोन क्षेत्ररक्षक, तिसरा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने जाण्याचा प्रयत्न करतोय. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 27. बघा दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या मात्र 4 धावाने जो दबाव होता त्या दबावाला दूर करणारा हा फटका होता. इथून गरज सुद्धा आहे. आता जयला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडूंचा खेळ खेळतोय, मात्र 7 धावा आहेत. इथून जर का मोठे फटके नाही आले तर शेवटच्या षटकामध्ये थोडस अडचणी सुद्धा वाढतील. टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 27 धावा. 27 रन ऑन स्कोर कार्ड, 27 धावा. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 27. इथून आपण पाहू शकता आलेल्या चौकारानंतर वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 27 धावा. पुन्हा एकदा वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू लगेच निघून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. याच गोष्टी चर्चा केली जाते की जर का या षटकामध्ये जर का मोठे फटके नाही आले तर शेवटच्या षटकामध्ये तुमच्याकडे तो मोमेंटम नसणार आहे. कारण की इथून आलेल्या चौकाराने तुम्हाला सिंगल डबलने धावफलक चालू करायचं होतं. ते धावफलक नाही चालू केले. प्रत्येक डॉट दबाव वाढवतोय डगआउट मध्ये. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. खूपच चांगली कामगिरी. शेवटच्या 3 चेंडूवरती 3 डॉट. आणि आपण पाहू शकता तिसरा षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा मात्र 27 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. सर या ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती बघितली आणि जर समोरची टीम बघितली, त्यांच्याकडे असलेले बॅटिंगचे ऑप्शन बघितले, 3 ओव्हर झालेले आहेत, धावसंख्या झालेली आहे ती 27. सर त्यांच्याकडे बॉलिंगचे ऑप्शन बघितले, बॅटिंगचे ऑप्शन जर बघितले तर कमीत कमी या ओव्हरमध्ये 23 म्हणजे 50 रन क्रॉस करणं त्यांच्या दृष्टीने चांगलं आहे. परंतु जर कमीत कमी 13 रन जरी आल्या तर त्यांच्या गोलंदाजाला एक चांगली लढण्यासाठी धावसंख्या उभारू शकतो. तर आता बघूया, प्रथमवर मोठी जबाबदारी आहे. 6 चेंडूमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके त्यांचे लागणे गरजेचे आहे. ते अरियन टाईलच्या संघाच्या दृष्टीने तर गोलंदाजीसाठी आलेला आहे तो गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते श्रेयस. वैयक्तिक पहिले व संघासाठी 4थे षटक. बघूया पहिलं षटक महागडं पडल्यानंतर जो यशनी कमबॅक करून दिलेला त्याच्यावरती मीतनी त्या कमबॅकला पुढे नेलेला आहे. आता पाहूया श्रेयस त्याच्यावरती कळत चढवणार आहेत का की प्रथम कर्णधार विवेक नाईक यांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू जातोय मिड विकेट अँड स्क्वेअर लेगच्या गॅप मधून उंच जितका तितकाच लांब चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, षटकार. सर हा जरी रन्स हा षटकार आला तरी हा माझ्या मते 8 बसलेला आहे. प्रथमचा एक्सपिरियन्स अनुभव आहे. ताई पॅकर्स मधून खेळताना पाहतो आणि सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव गाजवलंय. तो एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये काम येतं ना. आता प्रथमला माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये आम्हाला दबावामध्ये नाही घ्यायचंय. त्यासाठी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार की गोलंदाजाचं मनोबल थोडंसं का खचलं जाते, थोडंसं दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 33 धावा. पुन्हा एकदा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू गाडी येण्याचा प्रयत्न करतायत. रातील दूर चेंडू जातोय. मिड विकेट रिजनला क्लिअर करणारा प्रथमच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. सर माझ्या मते प्रथम आणि श्रेयस हे आमच्या समाजाच्या
क्रिकेट खेळत असताना, गाव टू गाव क्रिकेट खेळत असताना दोघी एकाच संघाचे खेळाडू आहेत. तर प्रथमला माहिती आहे की श्रेयसचा टप्पा कोणता आहे, काय आहे. अतिशय चांगला असा फलंदाजी करत आहे तो प्रथम. आता 4 चेंडूवरती पूर्णपणे दबाव जो आहे तो श्रेयसवरती असणार आहे. बघा, दबावामध्ये कशा प्रकारे खेळ करायचं यासाठी आत्मविश्वास स्वतःवर पाहिजे. कारण की आलेल्या 2 मोठ्या फटकारांनी आता श्रेयस गोलंदाजी मारवरती थोडासा दबावामध्ये असेल, पण प्रथम आपला एक्सपिरियन्स कशा प्रकारे श्रेयसच्या अगेन्स्ट ठोकताना आपण पाहू शकता. आता पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच बाहेर होता, पंच आमच्या दिशेने वळतायत, वाईटचा इशारा देऊ. हा दबाव आहे, हा दबावामध्ये थोडासा आपण पाहू शकता श्रेयस उजव्या यष्टीच्या बाहेर आउटसाइड दी ऑफ स्टंपचा मारा करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण चेंडू जास्त बाहेर होता. वाईटने धावफलक पुढे सरकताना 4-0-40. फुलटॉस चेंडूला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जर का हातामध्ये नाही आला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फ्रेकी वरच्या दिशेने झाली होती, फेकी प्रॉपर झाली होती. यष्ट्यांवरती चेंडू लावताना झालाय थोडीसा उशीर आणि प्रथम पाहू शकता आपल्या क्रीज मध्ये सुखरूपरित्या आलेत. सर या चेंडूवर जर बघितलं तर फटका चांगला, क्षेत्ररक्षण चांगलं आणि त्या क्षेत्ररक्षणापेक्षा तो थ्रो आहे तो अतिशय उत्कृष्ट. आणि त्यानंतर प्रथमनी शेवटचं जे 4 मीटरचं अंतर होतं ते 3 पावलामध्ये पूर्ण केलं आणि आपली विकेट राखली आहे. अतिशय उत्कृष्ट असा पूर्ण क्रिकेटचं सौंदर्य जे आहे ते मागच्या चेंडूवरती झालेलं आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर पहिलं षटक हे अरियन टाईलच्या बाजूने होतं, दुसरं आणि तिसरं षटक हे आनंद वॉरियरच्या बाजून होतं आणि आता चौथं आणि अखेरचं षटक आहे ते पहिले 3 चेंडू देखील पहिले 3 चेंडू 4 चेंडू हे जे आहेत ते अरियन टाईलच्या बाजूने आहेत. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 43 धावा. शेवटचे 2 चेंडू एक मोठा फटका अरियन टाईलच्या दृष्टीने, तर शेवटचे 2 चेंडू सेफ गेले तर 45 ते 46 धावाचं एक चेसेबल आव्हान आनंद वॉरियरच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघता येईल. बघा सर, तुम्ही खूप चांगला केलं होता की त्या चेंडूवरती फेकी सुद्धा चांगली झाली होती. त्यानंतर मीटर होतं 4 मीटरचं अंतर प्रथमने खूप चांगलं कापलं होतं. याची खासियत आहे ना, याची खासियत आहे सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब आयोजित सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग. आपले खेळाडू कशा प्रकारे चमकतील क्रिकेटच्या माध्यमातून दर्शवलं जाते. इथून हा दबाव होता, प्रथमला स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं, पण त्यासाठी त्या फलंदाजाला म्हणजे जयला तिथे थांबणं सुद्धा गरजेचं होतं. जय नाही थांबले जात आहेत, धावचीच्या रूपात मैदान सोडावं लागेल. तर क्रॉसिंग झाले का ऑफिशियल अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत देतील निश्चितच. क्रॉस नाही झाले, जयला मैदान सोडावं लागते. आदित्य नवीन फलंदाज या शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक वरती येणार आहे. धावफलक धावा आपण पाहतोय 43 2 गडी बाद. सर प्रत्येक संघाची स्ट्रॅटर्जी अलग असते, परंतु आदित्य हा जो फलंदाज आहे हा अतिशय उत्कृष्ट असा धडाकेबाज फलंदाज आहे, ज्यांनी गेले 3 ते 4 हंगामामध्ये जवळजवळ 5 ते 6 वेळा लगातार 3 षटकार मारलेले आहेत. तो इतका लेट का काढला याच्या मागचं कारण मला समजू शकलेलं नाही आहे. त्यानंतर यश मात्रे हा देखील अजून तिथेच डगआउटमध्ये अजून आहे, त्याला पण संधी मिळालेली नाही आहे. जर आदित्य वरती आला असता आणि त्याची आणि प्रथमची बॅट लागली असती तर 40च्या वाटणी मला आता 70ची धावसंख्या माझ्या डोळ्यापुढे दिसत होती. निश्चितच सर, पण मैदानाच्या आतमध्ये तुमच्या रीतीसोबत तुमची रणनीती काय आहे? रीती मैदानाच्या आतमध्ये दिसते, रणनीती तुम्हाला तुमच्या डगआउटमध्ये आखायची असते. ती रणनीती जर का आपण विचार केला तर जशा प्रकारे जयला पुढे पाठवण्याचं कार्य केलं होतं, इथून पाहावं लागेल या शेवटच्या चेंडूवरती जर का पण मोठा फटका आला तर 50चं धावफलक टच होईल, अन्यथा 45च्या आत थांबावं लागेल का? खोलवर टप्प्याचा चेंडू जशा प्रकारे उल्लेख केला, जर का फटका नाही आला तर 45च्या आत थांबावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती धावचीच्या रूपात गडी बाद होताना 43 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 44 टार्गेट असणाऱ्या टीम आनंद किंग या संघासाठी. जर शेवटचं षटक बघितलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 12 रन आल्यानंतरही दबावामध्ये फलंदाज अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या. सर जर त्या 4 चेंडूमध्ये एक मोठा फटका आला असता तर आपण ही धावसंख्या ही 50च्या बाजूला गेली असती. निश्चित सर, तुम्हाला उल्लेख केला होता ना की तुम्ही त्या फलंदाजाला आधी पाठवायचं होतं नंतर पाठवायचं होतं, त्यासाठी जर मनामध्ये कॅल्क्युलेशन सुद्धा असतं. इथून प्रथमचा जर का विचार केला तर प्रथमला सुद्धा मनामध्ये असेल की मलाच एकट्याला मोठे फटके घ्यायचे आहे, की जशा प्रकारे जयच्या खेळीचा साथ पाहिजे तसा साथ नाही मिळालाय.
मैदानाच्या आतमध्ये एखाद्या फलंदाजाला तो दबाव असतो की मीच माझ्या संघासाठी खेळ, मग त्या दबावामध्ये खेळ येणं थोडंसं कठीण असते. 2 षटकानंतर जे मोमेंटम होतं त्या मोमेंटमला आपल्यापासून कायम ठेवलं होतं. पण गोलंदाजी करताना श्रेयसला सुद्धा माहिती आहे जर का एखादा डॉट आला, तो एखादा चेंडू जर का प्रॉपर टप्प्यावर पडला तर ते कॉन्फिडन्स, ते मोमेंटम कायम माझ्या बाजूने असेल. तेच प्रयत्न श्रेयसनी सुद्धा केलं होतं आणि आपल्या संघासाठी खूप चांगलं फिनिश केलं गेलं. आपण पाहू शकता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये डबल 4 44चा पाठला करायचा आहे. स्वप्नील, तुम्ही चांगलं विषय, त्याच्याबद्दल मंदारने चांगलं विश्लेषण केलं. पण मला एक जेव्हा प्रथम बॅटिंग करत असतो तेव्हा समोरच्या बॅट्समॅन हा विचार करत असतो की आपण प्रथमला कसं स्ट्राईक देता येईल. प्रत्येक बॉल षटकार जर आपल्याला मोमेंटम आपल्या बाजून नसेल तर प्रथमला कसं, कारण बघा या अगोदरचा सामना झाला आप्पा वॉरियर्स वर्सेस जो सामना झाला त्यामध्ये बघा ना स्मिथनी, म्हणजे संजू स्ट्रायकरच्या खेळाडू संजू स्मिथनी का नाही स्वतःला जास्तीत जास्त स्ट्राईकून धावसंख्या 57 ते 58 पर्यंत नेली. तसं प्रथमला जर चेंडू जास्त मिळाला असे केला तर नक्की झालं. मंदार, जर डगआउटमध्ये आदित्य, यश मात्रे असताना जय वजेचा बॅटीला बॉल लागत होती तरी जय वजेची खेळी, जय वजे पण उत्कृष्ट खेळाडू, पण आज त्याचा दिवस नव्हता, पण तरी पण तू सांगत होता की यायला, पण आदित्य मला विषयावर माझ्याशी लवकर उतरायला पाहिजे असं माझं स्वतः व्यक्तिगत मत आहे. तर दुसऱ्या दृष्टीने जर बघायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन आले होत्या परंतु 2 विकेट गेले होत्या. तर विवेक नाईक अतिशय चाणाक्ष असा कर्णधार आहे. त्यांनी त्याची स्ट्रॅटर्जी ठरवली असेल की जय जाऊन दुसरी आणि तिसरी ओव्हरपर्यंत जय खेळेल आणि त्यानंतर आदित्य आणि एक प्रथम हे अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतील. मंदार, पण अरियन बघा, आता मी आज सकाळचे जे सामने झालेत, सकाळचं एकदा आता दुसरं, कागदावर अरियन सन्स आणि आप्पावरच एकदम कागदावर बलवान संघ दिसतोय. पण कधी कधी कागदावर बलवान संघ चालतं, खेळपट्टीवर काम म्हणजे तुमचा परफॉर्मन्स कसं करत त्याच्यावर असतं. आता बघा, आता अरियनमध्ये उत्कृष्ट बॉलर आहेत. तुम्हाला असं का वाटते त्यांच्याकडे 2 बॉलर असे आहेत, एक म्हणजे प्रथम आणि माम्या, हे 2 बॉलर उत्कृष्ट. तुमचा त्यांच्यावर काय विचार की हा जसं आपण बोलतो ना की साऊथ आफ्रिकेवर जेव्हा 200 किंवा 250 होते त्यांच्या फिल्डिंगवर आपण बोलतो की 25 धावा जास्त असतात, तसं यांच्या बॉलिंगवर तुम्हाला काय वाटतं? असं दोन्ही संघ जे आहेत अरियन्स आणि आनंद वॉरियर्स हे अतिशय जे आपले टॉप 4 संघ जे ज्यांनी घेतले होते त्यातले ते 4 टॉप 4 मधले 2 संघ आहेत आणि 2 नाही तर 3 गोलंदाज त्यांच्याकडे अतिशय उत्कृष्ट असे आहेत. प्रथम, विशाल वटार आणि आदित्य अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. आणि आता पाहूया त्यांचं जी चौथा गोलंदाज कोण यूज करणार आहे त्याच्यावरती सर्व अवलंबून असणार आहे. तर आनंद वॉरियरच्या दृष्टीने जवळजवळ 6 फलंदाज जे आहेत अतिशय टॉपचे आहेत. यश नाईक वाघोली अतिशय उत्कृष्ट असा खेळ त्यांनी इथे केलेला आहे. जवळजवळ 5 ते 6. शिरीष वटार अतिशय उत्कृष्ट यंदा फॉर्ममध्ये आहे. 6 जण जे त्यांचे फलंदाज आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहेत. त्यातले 2 जण जर चालले गेले तर आनंद वॉरियर्स कमबॅक करू शकतो. त्याच दरम्यान सिद्धांत बोळीं संघाचे सर्वेसर्वा माजी कर्णधार श्री भालचंद्र वजे यांचं आगमन झालेलं आहे. मी सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब क्रीडा समितीतर्फे त्यांचं स्वागत करतो व त्यांना मी स्टेजवरती विराजमान होण्याची विनंती करतो. त्याच दरम्यान मी पुढील 2 संघ सर भरत मोरे सर जे आहेत हे आमच्याकडे गेली 3-4 वर्ष येतात तर त्यांना एकंदरीत आमच्या समाजाच्या क्रिकेटची व खेळाडूंची माहिती आहे. परंतु तुम्ही यावर्षी माझ्या मते प्रथमच आलेले आहात आणि यापुढे येतच राहणार हे आम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला एकंदरीत सांगायच्या दृष्टीने 2015 पर्यंत फेब्रुवारी 2015 पर्यंत आम्ही सॉफ्ट बॉलने आमचं क्रिकेट चाललं जायचं. त्यानंतर संतोष म्हात्रे व 4-5 जणांनी असं ठरवलं की आपलं क्रिकेट हार्ड चेंडू पुन्हा घेऊन यावं की जेणेकरून आमच्या समाजातील काही खेळाडू हे तेव्हा आमदार चषक व्हायचे, आमदार चषक किंवा बाहेर खेळण्यासाठी जाण्यासाठी हे होतील, प्रोत्साहित होतील जेणेकरून ते खेळतील. आणि त्या दृष्टीने 10 वर्ष लागले. पण 10 वर्षानंतर प्रथम आणि माझ्या दृष्टीने जर कोण असेल तर प्रथम वटार, त्यानंतर यश नाईक, अमय नाईक आणि बोळींचा प्रथम, या 4 जण जे आहेत ते आमच्या आणि बुराज नाईक हे 5 जण जे आहेत ते ओपनमध्ये आमच्या समाजाचे प्रतिनिधित्व याने त्या संघातून खेळतात. तसेच श्री गणेश बोळींस हा संघ जो आहे तो एक गाव टू गाव संघ आमच्या समाजातून बाहेर खेळतो. तर हे आमचं यश आहे आमच्या या क्रीडा समितीचं असं मला वाटते. निश्चितच सर खूप चांगला उल्लेख केला. कोणतीही गोष्टीची सुरुवात शून्यातूनच होते ना नेहमी.
ती सुरुवात करावी लागते. तुम्ही केलेली 2015ची सुरुवात आज 2025 मध्ये येताना सातत्याने संपूर्ण समाजाचं नाव घेतलं जाते आणि त्यासाठी जर का तेव्हा सुरुवात नसती केली तर आज तो विश्वास नसता. त्या केलेल्या सुरुवातीने एक आत्मविश्वास. आता ही स्पर्धा आपण पाहतोय आपल्या समाजाचे खेळाडू ऑक्शन बेस्ड टुर्नामेंटमध्ये कशा प्रकारे आयकॉन प्लेअर असतील, ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट झाली, तिथे बाय केलं गेलं, बोली लावली गेली. त्याचं कारण सुद्धा आहे ना की आपले खेळाडू आमच्या समाजाच्या माध्यमातून इतकं मोठं आम्ही प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देतो. ही सोपी गोष्ट नाहीये. ही स्पर्धा आयोजन करणं संपूर्ण समाजाला, संपूर्ण खेळाडू, संपूर्ण ओनर्सना, संपूर्ण ऑक्शनची असू द्या स्पर्धेची माहिती देणं, तदनंतर स्पर्धा करणं ही सोपी गोष्ट नाही. आमच्या जोडीने नेहमी असतात आमचे आदरणीय भरत मोरे सर, यांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन होताना आपलं सुद्धा सर सहर्ष स्वागत. आमच्या वसई तालुक्याचे रविशास्त्री असे म्हणून मी जे संबोधले जातात ते भरत मोरे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्याच दरम्यान पहिला चेंडू वाईड. गोलंदाजीसाठी आहेत ते फिरकीचे जादूगार विशाल, तर फलंदाजीसाठी स्वप्नील, अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय जातोय जातोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच येईल. डिक्लेअरचा इशारा. बघा सरांचा उल्लेख केला होता की सरांना इथून संपूर्ण खेळाडूंची माहिती आहे. वसई तालुका असू दे या पालघर जिल्हा बॉक्स क्रिकेट असू दे या टेनिस क्रिकेट असू दे, संपूर्ण खेळाडू, संपूर्ण पालघर जिल्ह्यातील खेळाडू असू दे, त्या खेळाडूंचा तुम्हाला लेखाजोखा जो कॉम्प्युटर नाही सांगू शकत ना, ते आदरणीय भरत मोरे सर सांगू शकतात. संपूर्ण खेळाडूंचा लेखाजोखा त्यांच्या माइंडमध्ये आहे. वसई तालुका असू दे, पालघर जिल्हा असू दे, संपूर्ण महाराष्ट्रभर समालोचन करतात. क्रीडा क्षेत्र फक्त क्रिकेट नाही, संपूर्ण कबड्डी असू दे, व्हॉलीबॉल असू दे, खो खो असू दे, या खेळाडूंचा जर का कोणता लेखाजोखा जो तुम्हाला कॉम्प्युटर नाही सांगू शकत ना, तो आदरणीय भरत मोरे सरांच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेटर असतो. ही सुद्धा सरांची खासियत आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 2 आपण पाहतोय. गोलंदाजी मारवरती विशालला आपण पाहतोय आणि दोन्ही सलामीर बॅटर आपण पाहतोय. स्वप्नील आणि शिरीषची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. मागे येता येता हातामध्ये खूप चांगला झेल टिपला जातोय. पहिला ब्रेक थ्रू, पहिला आदरा लागतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा, 1 गडी बाद. सर हा आदरा मोठा आहे. शिरीषा जेव्हा ऑक्शन झालं तेव्हा अ गटातला खेळाडू होता आणि त्याच्यासाठी जवळजवळ 6 संघ हे रेसमध्ये होते आणि तेव्हा आनंद वॉरियर्सनी बाजी मारली होती. आणि या वर्षीचा त्याचा जर घरचा प्रॅक्टिसचा आणि हा फॉर्म पाहता अतिशय तगडा असा फलंदाज होता. त्याच्याकडून भरपूर अशा काही अपेक्षा होत्या त्या आनंद वॉरियर्स संघाला, परंतु त्या अपेक्षा भंग करून माघारी परतलेला आहे तो शिरीष. आता शिरीष यांची जागा घेण्यासाठी उतरत आहे चिनार. चिनार हा देखील अतिशय उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू होता, परंतु मागचे 2 वर्ष तो काय गोलंदाजी करत नाही आहे. आता बघूया ती गोलंदाजीची कसर जी आहे तो फलंदाजीत भरून काढून आनंद वॉरियर्सला त्यांची नौका पार करण्यासाठी काय मदत करतो ते पाहूया. बघा या मॅच सुरू होण्याच्या आधी सर तुम्ही चर्चा केली होती की कागदोपत्री संघ खूप स्ट्रॉंग आहे, पण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग नाही राहत. फर्स्ट क्लास म्हणजे अ गटातला तुम्ही उल्लेख केला, अ गटातला खेळाडू होता, पण मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुमच्या समोर खेळणारा खेळाडू समान आहे. तुमच्या समोर खेळताना तुमचा जो आत्मविश्वास कशा प्रकारे आहे त्या गोलंदाजासमोर ते जास्त महत्त्वाचं असेल. विशालच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तो फटका फसल्यानंतर आपण पाहू शकता तन्मयचा खूप चांगला झेल टिपला गेला. आलेल्या ब्रेक थ्रूने आपण इथे जर का विचार केला तर 44 पाठला करायचा आहे. येणारे 22 चेंडू आणि 42 धावांची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता खूप चांगलं व्हेरिएशन आहे चेंडूमध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघणारा चेंडू होता, त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा मात्र 2. तर विशाल यांच्या बोटामध्ये दोन्ही साइडून चेंडू वळवण्याची कला आहे. ऑन साइडला चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरतून
आपण पाहू शकता एक असा जितका उंच चेंडू गेला होता तितकाच लांब चेंडू गेलाय. स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करणारा हा षटकार होता. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करा धावा 8. मग या षटकाराची गरज सुद्धा होती कारण की ते धावफळ थोडंसं संत गतीने होतं. त्याला जलद गती देण्यासाठी या षटकाराची गरज होती आणि एक षटकार येतोय. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण वेगाने चेंडू खाली गेल्यात. चेंडू खाली गेल्यात. एक चांगला झेल लॉंग ऑनला टिपला जातोय. सर जे अतिशय मागच्या चेंडूवरती जो चिनारने षटकार मारला तो जितका विलोभनीय होता तितकाच हा झेलही विलोभनीय आहे. जे बघितल्यावर छातीमध्ये आपल्याला थंडक वाटते असा हा अतिशय उत्कृष्ट जवळजवळ 10 ते 12 पावलं धावून झेल घेतलेला. आणि मी जर सांगतो सर अरियन टाईजला जो ऑप्शनमध्ये सगळ्यात स्वस्त खेळाडू आणि सगळ्यात मस्त म्हणजे आपण जे बोलतो स्वस्त आणि मस्त खेळाडू कोण असेल तर तो प्रीत, जो फक्त 5,000 रुपयाला मिळालेला मूळ किमतीवर मिळालेला असा हा खेळाडू प्रीत. निश्चित सर काय खेळाडू असे असतात की आपल्या कामगिरीने ओळखले जातात आणि तशीच कामगिरी झेल पकडल्यानंतर आपण जर का विचार केला तर आनंद किंग्सच्या खेळाडूने सुद्धा टाळ्या वाजवला होता कारण की तो झेलच उल्लेखनीय होता. पुढे जाऊन वेगाने तो जो फासला होता ग्राउंडचा तो कापला गेला आणि खूप चांगला झेल टिपला गेला. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 8 धावा 8 रन ऑन स्कोर कार्ड. 5 चेंडूंचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना यश, एक लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील मार्गस्थ. 8 धावा धावफळकर दी. शेवटच्या चेंडूला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या चेंडू टॉट चेंडूची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय 2 गडी बाद 8 धावा. डीजे पंचांना विनंती आहे की पहिले 3 षटकासाठी 15 मिनिटाचा आपला जो निर्धारित टाईम आहे त्यानंतर 5वा खेळाडू जो आहे तो मध्ये घेण्यात येईल. ऑलरेडी पहिलं षटक संपण्यासाठी भरपूर उशीर झालेला आहे. तुमचं पहिलं षटक संपण्यासाठी जरी तुमचे 5.5 मिनिटं झाले असतील तर आता तुम्हाला 10.5 मिनिटामध्ये 2 षटक संपवायची आहेत. ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सक्त ताकीद आहे. प्रथमचा पहिला चेंडू टप्पा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर उजव्या यशीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. एक्स्ट्रा चिरन धावफळकामध्ये ऍड होताना 9 धावा धावफळकर दी. मग स्वप्नील आणि यशची जोडी. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता उसी न घेणारा चेंडू होता. आता इथून स्वप्नीलचे प्रयत्न होते की चेंडूला ऑनसाइडला खेळायचं पण शेवटच्या चेंडूला तो बॅटचा फेस आहे तो नाही ओपन केला गेला. स्वतःला थांबवलं गेलं होतं. डॉट चेंडू सांगता बघा प्रथमच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण असणार आहे पण इथून आपण जर का विचार केला तर आनंद किंग्स या संघासाठी इथून मोठे फटके त्या मोठे फटक्यांची गरज आहे. ऑनसाइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता वेगाने. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता लगेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. याच गोष्टी चर्चा केली जाते की थोडंसं स्वप्नील नवीन फलंदाज आहे प्रथमच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं थोडासा दबाव असणार आहे
पण इथून जर का एखादा मोठा फटका आला तर वावाला दूर सुद्धा करणार आहे. पण त्या मोठा फटका खेळण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल का. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता अटॅकिंग फील्ड लावली गेले, अटॅकिंग फील्ड लावली गेली होती आणि त्याच क्षेत्ररक्षकाला पुढे आणलं होतं. त्या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला गेला. हा प्रथमचा विश्वास होता की माझी गोलंदाजी कशा प्रकारे आहे, मी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवतो त्याच प्रकारे गोलंदाजी केली जाते. गडी बाद होताना दिसतोय. तिसरं विकेटचं पतन, तिसरा आदरा. माझा भैर्या माझा शिरप्या कशी पडत्यात हरणवादी, माझा भैर्या माझा शिरप्या कशी पडत्यात हरणवादी. झाली आबादानी झाली आबादाने वाऱ्या संग घेती झुंज, वाऱ्या संग घेती झुंज डप्पा संग वाज झाज. आजूबाजू झाड झुड बघाया वागली, शर्यत लागली रामा शर्यत लागली, शर्यत लागली रामा शर्यत लागली. तीन चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा. वेगाने पंचांकडे अपील केली सध्या. फिकी होईपर्यंत सिंगल. पंचांचा लेग पाईसचा इशारा येतोय. लेग पाईसची 1 रन ऍड होताना मग 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 10. इथून आनंद किंग संघाला जर का डबल 4 44चा पाठला करायचा असेल तर मोठी फटके या दुसऱ्या षटकामध्ये नाही येत आहेत. सुरुवात जसं अडचण राहिली की प्रथमच्या अगेन्स्ट आतापर्यंत आपण जर का विचार केला तर 4 चेंडू हाताहून झालेत. त्या 4 मध्ये एकही जो अशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला जातो बॅटमध्ये तशा प्रकारे कनेक्शन नाही आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करताय. स्वतः कर्णधार यष्टीरक्षक चेंडू खाली पोहोचतील. दुसरा विकेट प्रथमच्या खात्यामध्ये ऍड होताना अजून एक फलंदाज बाद. गडी बाद. बुलाती है मगर जाने का नहीं. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा मात्र 10. बघा आपण जर गोलंदाजी मारवादी प्रथमचा विचार करतोय आणि आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 5 मध्ये मात्र 1 धाव खर्च केले. अनुभव आहे. ऑल इंडिया ओपन मध्ये खेळताना दिसतो. ताई पॅकर्स मधून खेळण्याचा हा अनुभव आहे आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे दाखवून देताना आपल्या संघासाठी फलंदाजी करताना सुद्धा प्रभावित केलं होतं. शेवटच्या षटकामध्ये ठोकलेल्या धावा तरी जास्त म्हणजे 40+ टार्गेट सेट करण्याचं कार्य प्रथमच्या बॅटमधून केलं होतं. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा मात्र 10. 5 मध्ये मात्र 1 धाव खर्च केले आहेत प्रथमने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना हितेश. शेवटचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता. या खोलवा टप्प्याच्या चेंडूला पूर्णपणे डिफेन्स. प्रथमने मात्र आपल्या दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली. आपल्या संघासाठी खूप उल्लेखनीय कामगिरी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 1-0. 10 रन ऑन स्कोर कार्ड. बघा येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे. 12-33 मध्ये आपण जर का विचार केला तर हे 6 चेंडू आदित्यचे 6 चेंडू निर्णायक असतील. मॅच कोणत्या दिशेने जाईल
हे दर्शवणारे 6 चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. सर्कलच्या आतमध्ये एक चांगला झेल टिपला जातोय मिड ऑफला. अजून एक विकेटचं पतन, अजून एक हादरा. दोन पूर्णांक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळका धावा आपण पाहतोय 11 धावा. मग काय तिसरं षटक आहे. मॅच कोणत्या दिशेने जाणार आहे दर्शवणारा षटक आहे. येणाऱ्या 5 मध्ये जर का मोठे फटके नाही आले तर अडचण वाढणार आहे. 5 मध्ये आपण किती धावा येतील आणि शेवटच्या गोलंदाजासाठी किती धावा ठेवले जातील पाहावं लागेल. प्रथमने हाताळलेले ते दुसरं षटक, त्या षटकामध्ये मात्र 1 धाव खर्च केले. ऑन साइडला कोटप्पाच्या चेंडूला पाठवले. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, फील्ड करतील, फेकी करेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता. 2 धावा धावफळकामध्ये ऍड होताना 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 13 धावा. तून आपण पाहू शकता 10 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे. दोन्ही फलंदाज कुणाल आणि हितेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडस दबावामध्ये आहे संघ. त्या दबावाला जर का रिलीज करायचं असेल तर मोठा फटका, पण ते मोठे फटके खेळताना आलेल्या डॉटने तो डोकेदुखी वाढणार आहे डगआउटमध्ये. आणि जर का आता दबाव वाढला, डोकेदुखी वाढली तर इथून माझा इक्वेशन तो फासला सुद्धा वाढतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. जशा प्रकारे बॅटमधून फटका एक्झिक्यूट केला जातोय. कनेक्शन नाही होता बॅट आणि बॉलचं. अजून एक डॉट येताना 8 चेंडू 31 धाव्यांची गरज. जी कामगिरी प्रथमने केली होती तीच कामगिरी आपण पाहू शकता आदित्य सुद्धा करतोय. आदित्य सुद्धा 4 मध्ये मात्र 3 धावा खर्च करतोय. तिसरं षटक आहे. मॅचला आपल्या बाजूने जास्त झुकवणारं षटक आहे. आता कोणता संघ आपल्या बाजूने झुकतोय? आर्यन सनचा संघ. याचला जर का विचार केला, मिड विकेटला संधी होती. मिड विकेटच्या हातामध्ये चेंडू आला होता पण तो झेल नाही टिपला जात आहे. सिंगल कंप्लीट होताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 14 धावा. येणारे 7 चेंडू 30 धाव्यांची गरज. 7-30 मध्ये जर का या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर या आधीची जी मॅच होती त्याच प्रकारे इक्वेशन कशा प्रकारे राहू शकतं का पाहावं लागेल. 7-30 इक्वेशन. चेंडूला प्रीत वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. 2-2 क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून चेंडू पडतोय सीमारेषा पार. सर या शेवटच्या चेंडूवरती डिसिजन ऑफिशियल अंपायर शेवटच्या चेंडूचं डिसिजन. ऑफिशियल अंपायर शेवटच्या चेंडूचं डिसिजन. सिक्स आहे सर. स्क्रीनवरती चेक करून 6चं डिसिजन दिलं जाते. 6 आहे. येणारे 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. 6-24. मागच्या मॅचचं इक्वेशन जशा प्रकारे उल्लेख केला की शेवटच्या चेंडूवरती जर का षटकार आला
तर मॅचची आपण जर का परिस्थिती पाहिली त्याच प्रकारे परिस्थिती आहे. ती मॅच सुद्धा 6-24 वर येऊन फसली होती. येणारे 6 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी मारवरती नवीन गोलंदाज प्रांजलला आपण पाहतोय. कुणाल आणि हितेशची जोडी. 6-24चं इक्वेशन खोलवर टप्प्याच्या चेंडूला ऑनसाइडला घेऊन काढलं. मिड विकेट डीप वरतून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. फेकी करेपर्यंत सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. तर येणारे 5 चेंडू 23 धावांची गरज. 5-23. ज्या खेळाडूंनी मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला होता तोच खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना. 5 चेंडू 23 धावांची गरज असताना हितेश ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिलं तर एक षटकार आलाय. इथून आपल्या संघाला या परिस्थितीमध्ये जर का बाहेर काढायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. फुल टच चेंडू. आता चेंडूला पाठवले जितका लांब गेलाय. आता ऑफिशियल अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. थर्ड अंपायर कडे चेक केलं जाईल. षटकार पंचांचा इशारा येतोय. ज्या षटकाराची गरज होती आनंद किंग्सच्या डगआउट मध्ये तो षटकार आलाय. इथून आपण पाहू शकता येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. 17 नंतर खतरा होईल का आर्यन सन या संघासमोर पाहावं लागेल. हितेश आपल्या संघासाठी गरजेची खेळी करेल का. येणारे 4 चेंडू 17 धावांची गरज. चार चेंडू 17 धावांची गरज. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहू शकता खूप चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येणारे 3 चेंडू 17 धावांची गरज. 3-17चा जर का विचार केला तर 3 मोठे फटके. त्याआधी या चेंडूवरती मोठा फटका येईल का. कॉन्फिडन्स जर का अप करायचा असेल तर या चेंडूवरती मोठा फटका. सिद्धार्थजी पाटील यांच्याकडून हितेश पाटीलने जर का 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता 2 चेंडू 16 धावांची गरज. 2 चेंडू 16 धावांची गरज. बघा मागची मॅच सुद्धा अशाच प्रकारे कुठेतरी फसली होती आणि या मॅचचं इक्वेशन आपण जर का पाहायला गेलं ते सुद्धा फसताना 2-16ची गरज असताना मागच्या आपण जर का विचार केला तर आनंद किंग्सनी दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकांमध्ये आलेल्या न धावा थोडस दबावामध्ये संघ यष्ट्या उद्ध्वस्त केला. विकेट येते. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. विकेट गॉन. बघा आपण जर का विचार केला तर 3 षटकापर्यंत आर्यन सनचा संघाचा धावफलक सुद्धा 27च होतं. पण त्या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा 40+ धावफलक जे 44चं धावफलक सेट केलं गेलं त्यांनी ते कॉन्फिडन्स अप झाला होता. नाही कारणास्तव गोलंदाजी करताना आपण पाहू शकतो मनोबल उंचावलं होतं शेवटच्या षटकानंतर. आणि आनंद किंग्स संघ दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जास्त धावा नाही आल्या. म्हणजे प्रथमच्या षटकामध्ये मात्र 1 धाव आणि आदित्यने षटक जे तिसरं षटक होतं त्या षटकामध्ये मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. पण ज्या क्षणाला 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केला होता त्या थोडासा दबावामध्ये संघ होता. अप्पा वॉरियर्स संघाचे कर्णधारांनी स्टेजच्या दिशेने येऊन राहायचंय. अप्पा वॉरियर्स कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक आदित्य चेंडूवरती जातील. मॅच फिनिश. हार्ड लक आनंद किंग संघ. विजेता संघ आर्यन सन संघाचे खूप खूप अभिनंदन. अप्पा वॉरियर्स आपला कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये पाठवायचा आहे.